नमस्कार प्रेक्षक हो, आचार्य 90 FM मध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण करिअर मंत्र सेगमेंटमध्ये ज्येष्ठ पत्रकार मयुरेश कोन्नूर सर यांना आमंत्रित केलेलं आहे. मयुरेश कोन्नूर सरांची काही सुरुवातीचा जर्नी किंवा सुरुवातीचा प्रवास आपण पहिल्या भागात जाणून घेतला होता. आता तोच धागा पकडून आपण दुसऱ्या एपिसोडला सुरुवात करतोय. मयुरेश सर, मनपूर्वक स्वागत तुमचं आमच्या आचार्य 90 FM स्टुडिओमध्ये आणि रेडिओमध्ये सुद्धा. आपण पहिल्या भागात सरांचा प्रवास म्हणजे सर पत्रकारितेकडे कसे वळले, नंतर त्यांनी एबीपी माझा, सकाळ, एनडीटीव्ही मध्ये कसं काम केलं त्याविषयी जाणून घेतलं. आणि आता या भागात आपण मुलांना आपण काय देऊ शकतो याच्यावर जास्ती फोकस करूया. सो वेन यू स्टार्टेड विथ जर्नलिझम मे बी 10-20 years बॅक डाऊन लाईन, आता काय स्थित्यंतर झालेली आहे जर्नलिझम मध्ये? व्हॉट यू कॅन से ऑन दॅट? प्रचंड खूप स्थित्यंतर झाली. मीच समजा 19-20 वर्ष काम केलंय, तर मी असं बघितलं की मी थोडं प्रिंटमध्ये पण काम केलं, टीव्ही मध्ये बरंच काम केलं, नंतर आता डिजिटल मध्ये सगळीकडे. या सगळ्यामध्ये सगळ्या गोष्टी एकमेकांमध्ये पण अवलंबून आहेत पण असं म्हणता येईल. पण काम करण्याची मुख्य म्हणजे वेग खूप सारा बदलला. मी एक उदाहरण कायम देतो. ज्या वेळेस कुठल्या जर्नलिझम स्कूलमध्ये विद्यार्थ्यांशी बोलतो त्यावेळेस की माझ्याच काळामध्ये एवढ्या वेगात कशा गोष्टी, मुळात तंत्रज्ञान कसं वेगात बदललं. जेव्हा मी टीव्हीत 2007 साली काम करायला सुरुवात केली, म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटलं, मी पुण्यात काम करायचो. आमचं मुख्यालय स्टार माझाचं, आता एबी माझाचं मुंबईमध्ये होतं. तर आम्ही कुठलीही गोष्ट शूट करायचो, मी रिपोर्टर आहे, तर ती शूट केल्यानंतर ते एका टेपवर शूट व्हायचं आणि ती टेप त्यावेळेस टॅक्सीनं पुणे टॅक्सी स्टँडवरून मुंबईच्या टॅक्सी स्टँडला इथं दादरला पाठवावी लागायची. आणि दादरला एक रायटर ऑफिस मधनं यायचा आणि तो ते घेऊन ती टेप घेऊन जायचा आणि तेव्हा शूट केलेली बातमी ही ऑफिस पर्यंत पोहोचायची. मग त्याच्यावर एडिटिंग होणार, सगळ्या गोष्टी होणार. म्हणजे साधारणतः एक 4 तास समजा आपण असं गृहीत धरलं की 4 तास पोहोचायला लागायचे. जर मला दिल्लीला बातमी पाठवायची असेल तर मला विमानाने ती पाठवावी लागेल किंवा कुरिअर सर्व्हिसने बेसिकली. सो ती एकतर आज जाईल किंवा उद्या जाईल, कधी कधी 2-2 दिवस पण लागायचे. सो तुम्ही एक केलेली बातमी टीव्हीवर जायला किती वेळ लागतोय, कधी कधी 1 दिवस, काही तास, काही दिवस एवढा वेळ जायचा. त्यानंतर एका टप्प्यावर पुढच्या काही दिवसांमध्ये व्हीपीएन सर्व्हिसेस आल्या. म्हणजे तुम्हाला आठवत असेल की रिलायन्स वेब वर्ल्ड म्हणून बऱ्याच ठिकाणी होतं. तिकडनं तुम्ही ते तुमच्या ऑफिसला एका विशिष्ट, ती सगळी काय म्हणतात फिजिबल लाईन होती, पण ती टेक्नॉलॉजी एवढी महाग होती की प्रत्येकाचं ऑफिस नव्हतं. तुम्ही त्या रिलायन्स वेब वर्ल्ड मध्ये जायचा, तिकडनं शूट केलेलं तुमच्या ऑफिसमध्ये पाठवायचं. त्याला खूप पैसे पडत असायचे, त्याच्यामुळं निवडकच शॉर्ट्स, मी शूट जरी 1 तासाचं केलं असेल तरी सुद्धा मला त्यातनं 2-2.5 मिनिटाचे निवडक शॉर्टच पाठवायला लागायचे, कारण 1 मिनिटाचे पैसे पडायचे आणि ते मी पाठवायला लागलो. नंतर त्या लीज लाईन आणखी टेक्नॉलॉजी स्वस्त झाली, मग त्या सगळ्यांच्या ऑफिसेसला आली. मग तुम्ही ऑफिसमधनं रिअल टाइम मध्ये ते पाठवलं, म्हणजे ज्या मी इथनं प्ले केलं त्याच वेळेस ते मुंबईच्या ऑफिसमध्ये रेकॉर्ड होत असायचं. असं ते मी पाठवलं. एका टप्प्यावर त्यानंतर आपण पुढे असो, ओबी व्हॅन्स आल्या, तुम्हाला सगळीकडे पकडणाऱ्या व्हॅन्स बघा. सो ओबी व्हॅननी ते सॅटेलाइटला अपलिंक होणार आणि तिकडनं तुमच्या जिथे हेडक्वार्टर आहे तिथं स्टुडिओमध्ये रिसीव्ह होणार, ते एक आलं. त्यानंतर तुम्ही आता जर बघत असाल मात्र की आता अनेक आमच्या कॅमेरामॅनच्या खांद्यावर एक लाईव्ह व्ह्यू नावाचं युनिट असतं. त्या युनिटने कॅमेरा थेट ऑफिसला त्यावेळेस लाईव्ह कनेक्टेड असतो. म्हणजे ज्यावेळेस मी शूट करतोय, कॅमेरा ऑन आहे, त्याच वेळेस ते मुंबईच्या किंवा दिल्लीच्या ऑफिसमध्ये शूट होत आहे. आता त्याही पुढे जाऊन आपण इथं मोबाईलवर रेकॉर्ड करतो. मोबाईलमधनं 4G आणि 5G आल्यानंतर तर वंडर्स, कोणीही कुठूनही लाईव्ह करायला, त्यासाठी तुम्हाला कॅमेरामॅनची बाकी वेगळ्या युनिटची गरज नाही, तुम्ही लगेच ते पाठवता. सो एवढ्याच एका काळामध्ये फक्त शूट केलेली बातमी पाठवे लोकांना दिसेपर्यंत कधी कधी काही दिवस लागायचे. तिथून आता तुम्हाला 1 सेकंदही थांबायची वेळ नाही. तुम्ही तेवढ्यात सगळ्या गोष्टी सहज कुठल्याही प्रकारच्या, या सगळ्यामध्ये लक्षात घ्या, या सगळ्या टेक्नॉलॉजीला इन्व्हेस्टमेंट आहे. पण आता तुमच्याकडे फक्त 1 मोबाईल आहे आणि त्याच्यामध्ये चांगला रेंज येणारं कुठल्याही मोबाईल सर्व्हिस, एखादं चांगलं कार्ड आहे आणि तुम्ही तिथून ते सगळं वायफाय किंवा जो मी वायफाय चालण्या ठिकाणी आपला वायफाय वापरता, तिथून ते जात आहे. एवढा मोठी स्थित्यंतर होत गेलं आणि त्यानुसार कामाचा वेगही वाढत गेला. सो मला आजच्या विद्यार्थ्यांना म्हणजे हेच सांगायचं की एवढ्या वेगळ्या, आणि आता आपण ज्यावेळेस बोलतो त्यावेळेस AI आर्टिफिशियल इंटेलिजन्स येणं सुरू झालंय. लोक आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरून नवनवीन इमेजेस क्रिएट करतायत. त्याच्यामध्ये अजूनही हे वापरायचं की नाही वापरायचं याच्याबद्दलचे बरेचसे चर्चा, विचार सुरू आहे. पण लक्षात घ्या की आता
मग असं होईल का की आपण AI ची इमेजेस जर वापरायला लागलो तर आपल्याला जाऊन वेगळं करायची शूट करायची गरज लागणार नाही. तसं होणार नाही आणि तसं होऊ पण नाहीये, कारण त्याच्यामध्ये विश्वास, ऑथेंटिसिटी, क्रेडिबिलिटी हे सगळेच स्टिक्स लागतात. पण आपण अख्ख्या नवीन युगामध्ये प्रवेश करतो, त्यामुळं खूप सारी स्थित्यंतरं या एवढ्या एका काळामध्ये आली. अनेक जण जे लिहित होते पेपरमध्ये त्यांना टीव्हीसाठी लिहिणं, टीव्हीमध्ये आल्यानंतर टीव्हीसाठी लिहिणं ही एक वेगळी गोष्ट आहे. लिहिण्यातला फक्त फरक मी सांगतो, तर जाऊ दे. तर पेपरसाठी लिहिणं वेगळं, टीव्हीसाठी लिहिणं वेगळं आणि आता डिजिटलसाठी लिहिणं वेगळं. डिजिटलमध्ये परत वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत. तुम्ही जर एखाद्या युट्यूबसाठीच करत असाल तर लिहिणं वेगळं आहे. तुम्ही इंस्टाग्रामसाठी काही करत असाल, रील करत असाल तर त्यासाठी लिहिणं वेगळं आहे. तुम्ही बाकी लॉंग फॉर्म 10 किंवा 15 मिनिटांपेक्षाही जास्त मोठ्या एखाद्या व्हिडिओसाठी जर तुम्ही काही लिहित असाल तर ते लिहिणं वेगळं आहे. त्यामुळे या सगळ्या तंत्रामध्येही फरक पडलेला आहे. खूप मोठी स्थित्यंतर याच्यामध्ये. सगळ्यात महत्वाचा फरक होता तो म्हणजे वेग. ज्या वेगात एखादी गोष्ट सगळ्यांपर्यंत पोहोचते तो सगळ्यात महत्वाची गोष्ट. आणि दुसरी गोष्ट रीच. पूर्वी चॅनल निवडक लोक बघायचे घरापर्यंत. आता तुमच्या फेसबुक किंवा युट्यूब आणि इंस्टाग्राम मध्ये तुम्हाला कुठल्या भिंतीच राहिलेल्या नाहीयेत. केवळ आपण इथं करतो तर फक्त चेंबूरचे लोक पाहणार नाही किंवा मुंबईचेच बघणार नाही किंवा तुमच्या 15 मीटरच्या पेरिफेरी बाहेरचे लोक सुद्धा तुमच्या युट्यूब चॅनलमुळे भारताबाहेर सुद्धा लोक पाहणार. त्यामुळे तुम्हाला कुठल्या भिंतीच उरल्या नाहीत. हेच गेल्या 15 ते 20 वर्षामध्ये ही गोष्ट घडली. हा खूप मोठा बदल आहे, स्थित्यंतर आहे. त्यामुळे आपले जे आता मी विद्यार्थ्यांसाठी आपले जे प्रेक्षक आहेत किंवा वाचक आहेत ते केवळ आपल्या भूतकाळातलेच नाहीयेत, केवळ आपल्या भाषेतले नाहीयेत, त्याच्या बाहेरचे सुद्धा आहेत. हे खूप मोठं स्थित्यंतर आहे असं मला वाटतं. सो व्हॉट कुड बी द चॅलेंजेस, म्हणजे आता जी मुलं जर्नलिझम करतायत तर त्यांच्यासाठी आव्हानं काय असतील? सगळ्यात मोठं आव्हान, डू नॉट लिमिट युअरसेल्फ टू वन पर्टिक्युलर स्किल. तुम्ही फक्त कॅमेराच करू शकत असाल तर फक्त कॅमेरा करू नका, त्याच्यासोबत आणखी 4 गोष्टी करा. तुम्ही फक्त लिहिणारे असाल तर तुम्ही फक्त लिहू नका, तुम्ही चांगले बोलणारेही बना. तुम्ही फक्त बोलणारे उत्तम असाल, मी छान अँकर आहे, मी फार चांगली आरजे आहे असं जर तुम्ही म्हणत असाल, पण मग तुम्ही लिहिणार नसाल तर तिथेही थांबू नका. मग तिथेही तुम्ही एकाच गोष्टीमध्ये अडकू शकाल. तर सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की तुम्ही या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, सगळी तंत्र जी आहेत, स्किल जी आहेत, ती सगळ्या प्रकारे, हे मी असं सांगत नाही की आत्ताच घडलंय, कोणत्याही काळामध्ये हे महत्वाचं आहेच आहे. पण त्याशिवाय आता सगळ्यात महत्वाची गोष्ट, मी आता उदाहरणार्थ आपण ज्यावेळेस बोलतोय असे अनेक जण आहेत जे एकटे आपलं न्यूज चॅनल किंवा युट्यूब चॅनल रन करतायत, असे युट्यूबर्स आहेत. त्यांच्याकडे प्रत्येकाकडेच टीम असते अशातली गोष्ट नाही. माझे असे बरेचसे मित्र आहेत की ज्यांच्याकडे फक्त एक आयफोन, एक ट्रायपॉड आणि एक असा माईक एवढंच आहे, पण त्याच्यावर ते उत्तम शोज रोज करतात. त्यांचे लाखो फॉलोअर्स आहेत. त्याच्यामुळं एवढं सगळं स्वतंत्र, तुम्ही एकेकाळी तुम्हाला हे सगळं करण्यासाठी एखाद्या चॅनलमध्ये नोकरी करावी लागायची, कारण त्यांच्याकडे हा सगळा सेटअप आहे. आज तो आपण वैयक्तिक पण सगळे करू शकतो. मग आपण वैयक्तिक करू शकतो, पण त्यावेळेस आपल्याला एकापेक्षाही मल्टिपल स्किल्स जी आहेत ती येणं आवश्यक आहे. त्यामुळं मी माझ्या सगळ्या मित्रांना हे सांगेन, त्यांच्या आणि माझ्यात काही फार वेगळा फरक नाही. मला पण काहीतरी आता नवीन शिकावं लागतच आहे. फक्त मी तुमच्या आधी इथं 15-20 वर्ष अगोदर होतो, एवढाच काय तो फरक आहे आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांमध्ये आणि माझ्यामध्ये. त्यामुळं तुम्ही जितक्या वेगवेगळ्या मल्टिपल गोष्टी शिकून घ्याल तितकं जास्त चांगलं आहे. मुख्य म्हणजे AI मध्ये आता सध्या आम्ही सगळेच जण, कारण आपण सगळे म्हणतो थोडीशी भीती पण आहे लोकांमध्ये की कुठल्या प्रकारचे जॉब्स राहतील, कुठल्या प्रकारचे जातील, काय AI करेल आणि काय माणूस करेल असा तो मुळात प्रश्न आहे. त्यामुळं पण हे काही झालं, हेच भीती कदाचित आपल्या या सगळ्या विद्यार्थ्यांना माहित नाही, कारण ते जेन झी मधले, ते जेव्हा जन्माला आले तेव्हा ऑलरेडी त्यांच्याकडे कम्प्युटर आणि इंटरनेट या सगळ्या गोष्टी होत्या. पण माझी पिढी अशी की त्यावेळेस अगदी बॉर्डरवर की ज्यावेळेस कम्प्युटर नव्हते. मी अजूनही जेव्हा पहिली माझी असाइनमेंट केली होती त्यावेळेस मी हाताने लिहून फॅक्सनी पाठवायचो. मी मी महाराष्ट्राची वारी कव्हर केली होती आणि मी 19 दिवस आळंदीहून पंढरपूरपर्यंत चालत गेलो होतो. आणि रोज मला दिवस झाला की एखादी बातमी लिहावी लागायची, जवळचं एखादं फॅक्स मशीन शोधावं लागायचं आणि त्या फॅक्स मशीननी ऑफिसला पाठवावी लागायची. सो ते आता सगळं संपलेलं आहे. पण आता तुम्हाला नवीन जे स्किल आहे, ते जे काही आहे ते शिकावंच लागेल. आता एवढी लोकांना जेव्हा कम्प्युटर्स आले तेव्हाही लोकांना वाटलं होतं की अरे आता हाताने लिहिणाऱ्यांचे जॉब जातील काय, पण त्यांच्यापैकी जे लोक कम्प्युटरवर लिहायला शिकले, सगळे आपण शिकलो, आज जे आपण सॉफ्टवेअर सगळे वापरतो ते छान व्यवस्थित टिकले. तसंच आता AIचं पण झालं. त्यामुळं मी
मी जेव्हा असं मी म्हटलो की सगळ्या विद्यार्थ्यांच्या बरोबर आता मी पण तिथंच आहे, कारण आपण सगळेच आता नवीन नवीन AI टूल्स शिकतो आहोत आणि पुढच्या काळामध्ये विशेषतः माध्यमांमध्ये, न्यूज मध्ये असेल, नॉन न्यूज मध्ये असेल, तिथं वेगळी वेगळी AI टूल्स शिकणं हे खूप आवश्यक बनेल, तर आपण सर्व्हाइव्ह होऊ. कारण रेस फक्त दोन ह्युमन स्पर्धकांमध्येच नाहीये, तर रेस आपली AI सोबत सुद्धा आहे. त्यामुळं आपण काहीतरी नवीन वेगळं करू शकतो. उदाहरणार्थ रिपोर्टिंग, ग्राउंड रिपोर्टिंग आहे. मी जर्नलिझम, मी रिपोर्टर पहिल्यापासून आहे. सो रिपोर्टिंग हे काही मशीन जाऊन करणार नाही. सो ते माझं स्किल आहे. सो तुम्ही ज्या गोष्टी आपण आपलं ह्युमन स्किल, माणसाचं स्किल आहे ते वाढवू शकतो आणि ते टिकू शकतो, त्या गोष्टी आपण करायलाच पाहिजे. सो जितकं आपण जाऊन, आता तुम्ही बघत असाल युट्यूबवर पण जास्तीत जास्त लोक नवीन नवीन जे युट्यूबर्स आहेत ते बाहेर जाऊन फील्डवरून काम करताना दिसत आहेत. पूर्वी स्टुडिओमध्ये बसलेत, मागे क्रोमा किंवा ग्रीन स्क्रीन लावलंय असं आपण खूप बघायचो. आता ते हळूहळू मागे पडलं आणि लोक जाऊन जिथनं सुरू आहे तिथं जाऊन करतायत, ऑन ग्राउंड जात आहेत. सो ते जास्त महत्वाचं आहे. म्हणून नवीन नवीन गोष्टी शिकणं आणि विशेषतः AIच्या काळामध्ये सगळं शिकणं ही आता आवश्यक गरज बनली आहे माझ्यासाठी सुद्धा, असं मला वाटतं. नक्की. सर्वसामान्य प्रेक्षकांना फार उत्सुकता असते की हे अँकर्स कसे असतात, टेलिप्रॉम्प्टर कसे वाचतात आणि म्हणजे न्यूज रूम मध्ये काय होतं त्याविषयी आपण थोडं बोलूया. नेमकं न्यूज रूम मध्ये कुठल्याही चॅनलचं तुम्ही सांगू शकता, नेमकं तिथे काय घडतं हे आपण आपल्या प्रेक्षकांना जरा सांगूया. खरं तर जरा तिथं जाऊन तुम्ही बघितलं पाहिजे. कॉम्प्लिकेटेड, आता मी असं वर्णन करायचा प्रयत्न करू शकेन की तुमच्या डोळ्यासमोर जणू ते तयार होईल, असं काही होणार नाही 100%. पण जाऊन बघणं हे जास्त मजेशीर आहे. पण तरी सुद्धा जनरली वेगवेगळ्या प्रकार, साधी गोष्ट की न्यूज रूम किंवा एखादे न्यूज ऑर्गनायझेशन 2-3 त्याचे भाग असतात. एक सगळ्यात असं जे फील्डवर रिपोर्टर्स आहेत सगळीकडे, जे बाहेर असतात, जे बाहेर वेगवेगळ्या ठिकाणी जाईल. कोणी मुंबईत आहे, कोणी दादरला आहे, कोणी टाउनला आहे, फोर्टमध्ये आहे, कोणी वरळीला आहे, कोणी दिल्लीत आहे, कोणी आणि कुठे आहे. इकडनं सगळं जे फुटेज गोळा करतात ते सगळं ते पाठवतात. जसं मी तुम्हाला मगाशी तंत्र टेक्नॉलॉजी सांगितली तर सगळं ते एकत्र येतं. त्यानंतर वेगवेगळे विभाग असतात, त्यांना डेस्क असतात. त्याच्यामध्ये न्यूज जनरल जे सतत तुम्हाला न्यूज बुलेटिन्स पाहायला मिळतात, त्या बुलेटिन्ससाठी काम करणारे असतात. त्या न्यूज व्यतिरिक्त त्याच्यामध्ये स्क्रिप्ट लिहिणारे प्रोड्युसर्स असतात. प्रत्येक ठिकाणी त्याला वेगळी वेगळी नावं आहेत, पण ते स्क्रिप्ट लिहितात जे आलेलं आहे त्यानुसार. व्हिडिओ एडिटर्स असतात जे व्हिडिओ एडिटिंग, कारण तुम्हाला टीव्हीवर उदाहरणार्थ तुम्हाला काही ऐकू येतं मागणं नरेशन आणि सोबत ती व्हिज्युअल सुद्धा दिसतात. त्यामुळे त्यांचं काम आहे. अनेक मुलाखती आलेल्या असतात, मोठ्या मोठ्या तासाभराच्या, अर्ध्या तासाच्या मुलाखती असतात, पण त्यातला तुम्हाला 30-40 सेकंदांचा, 1 मिनिटांचाच हवा तो बाईट जो आहे बातमीसाठी आवश्यक आहे तो असतो. तो कोणी तिथं बसतो, तो प्रोड्युसर किंवा असिस्टंट प्रोड्युसर आहे, तो ऐकतो, बसतो, ते सगळं कापतो, त्यानुसार व्हिडिओ करतो. व्हिडिओ एडिटर्स आहेत ते त्यानुसार एडिट करतात जशी स्क्रिप्ट आहे. आणि त्यानंतर प्रोडक्शन कंट्रोल रूम नावाचा एक भाग असतो, तिथून आणि आत ते बरं ऑफकोर्स सोबत स्टुडिओ पण असतो. स्टुडिओमध्ये अँकर्स असतात जे तुम्हाला टीव्हीवर बातम्या सांगणारे जे वृत्त निवेदक आहेत ते तुम्हाला ते तिथं असतात. आणि ते वृत्त निवेदक त्याला त्या बुलेटिनचा जो प्रोड्युसर असतो त्यांनी जी बातमी लिहून दिलेली असते ती समोरच्या टेलिप्रॉम्प्टरवर दिसत असते त्याला किंवा तिला, आणि ते त्यानुसार ती वाचतात. तो बुलेटिनचा जो सगळा क्रम जो आहे त्या बुलेटिनच्या प्रोड्युसरने ठरवलेला असतो आणि त्यानुसार ती बातमी वाचणं आणि त्यासाठी आवश्यक जो व्हिज्युअल्स किंवा त्यातले काही मुलाखती असतील, बाईट असतील वगैरे, ती पूर्ण एक पॅकेज असतं 2 मिनिटाचं, 3 मिनिटांचं, जे त्या प्रोड्युसरकडनं PCR म्हणजे प्रोडक्शन कंट्रोल रूम पर्यंत आलेलं आहे ते प्ले करतात. या एक अशी मोठी यंत्रणा ज्यांच्या त्या प्रॅक्टिसमुळे त्यांच्यामध्ये एक सिंक्रोनायझेशन तयार झालेलं असतं. पण अँकर, विशेषतः तुम्ही मगाशी अँकर बद्दल म्हणालात, ऑफकोर्स समोरचे त्याला टेलिप्रॉम्प्टरवर दिसतं, त्याला लिहून दिलेलं असतं, हे त्याला किंवा तिला वाचायचं असतंच. पण बऱ्याचदा अशीही वेळ येते की सगळ्याच गोष्टी काही प्रत्येक वेळेस, उदाहरणार्थ काही ब्रेकिंग न्यूज घडते, महत्वाची घडामोड घडते, काहीतरी राजकीय घडामोड घडलेली आहे आणि त्याला फक्त कानामध्ये PCRशी कनेक्टर असतो प्रोड्युसर सोबत, तो सांगतो की ही महत्वाची गोष्ट आता घडलेली आहे, हे असं आहे आणि याच्याविषयी थोडंसं बोल. आपल्याकडे अजून व्हिज्युअल सगळे आलेले नाहीयेत, हळूहळू येत आहेत, कुठली तरी बाईट किंवा मुलाखत काहीतरी येईल, पण सुरुवातीला काही काळ तुला फक्त बोलायचंय, खेळायचंय. तर मग तुला खेळायचंय थोडा, असा शब्द आम्ही कधी वापरतो. सो म्हणजे त्यावेळेस तुम्हाला संदर्भ माहिती असणं आवश्यक आहे. त्यामुळं
त्याच्यामध्ये समोरचं लिहिलेलं वाचण्यासोबतच हा. उत्स्फूर्तपणे बोलण्याची आवश्यकता ही निम्म्यापेक्षा जास्त वेळा 50% जास्त काळ ती असते. आणि त्यामुळे तुम्हाला जसं मी तुम्हाला म्हटलं होतं जॅक ऑफ ऑल ट्रेड्स, तुम्हाला त्यामुळं जर राजकारणाची बातमी आली असेल हो. तर तुम्हाला राजकारण काय चाललंय माहिती असं पाहिजे. स्पोर्ट्स मधली Sports काही चं आली माहिती असेल पाहिजे. तर स्पोर्ट्स थोडंसं माहिती पाहिजे. जर आणखी काहीतरी बरोबर. मनोरंजन जागतिक आता उदाहरणार्थ युद्ध सुरू हा. आहे मिडल ईस्ट मध्ये, त्याच्याबद्दलची तुम्हाला माहिती पाहिजे. अचानक तिथलं काहीतरी आता सुरू झालं, युद्ध थांबलंय, सीज फायर, अशा कुठल्याही क्षणी बातमी येते. सो तुम्हाला त्याचे संदर्भ माहिती असले पाहिजेत. त्यामुळे हे अनेकांना असं वाटतं की समोर लिहिलंच बोलून दाखवतायत, हा. तर असं नसतं. बहुतांश वेळेला ते स्वतःच्याच समोर लिहिलेलं नसतं आणि तुमच्या अभ्यासावर, तुमच्या अनुभवावर ते थोडा काळ तुम्हाला करावं लागतं. मग हळूहळू त्याचे डिटेल्स येतात. मग आणखी एखादी बातमी बऱ्याचदा अशी होते की अर्धा तास बातमी चाललेली असते, इतकी महत्वाची घडामोड असते. कुठेतरी उदाहरणार्थ सरकार पडलंय आणि नवीन एक सरकार अल्पमतात आलंय आणि एक सरकार आता पुढचं कधी येणार आहे माहित नाहीये. ही बातमी विदाऊट ब्रेक चालते, अर्धा तास चालते. त्यावेळेस अर्धा तास तुम्हाला उत्स्फूर्तपणे बोलायचं आहे आणि हे खूप आव्हानात्मक असतं. नक्कीच. मयुरेश सरांचा पत्रकारितेमधील प्रवास आपण जाणून घेणारच आहोत, पण तत्पूर्वी एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि पुन्हा भेटूया. आपण करिअर मंत्र सेगमेंटमध्ये आज आपण ज्येष्ठ पत्रकार मयुरेश कोन्नूर सर यांना आमंत्रित केलेलं आहे. तुम्ही पाहत राहा आचार्य 90 FM ऑन रेडिओ. तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM ऑन रेडिओ आणि आज आपण करिअर मंत्र सेगमेंटमध्ये मयुरेश कोन्नूर सर यांच्याशी संवाद साधतोय. सर, आता बऱ्याच जणांचा असा म्हणजे मानसिकता तयार झालेली असते की जसं आता म्हटलं की नाटक झालं की चित्रपट आल्यावर नाटकं बंद पडणार, मालिका बंद पडणार. तसं आता पेपरमध्ये सुद्धा झालं वर्तमानपत्रांचं की दूरदर्शन, आकाशवाणी आल्यावर तुमचं हे प्रिंट मीडिया बंद पडणार आणि नंतर मग काही दिवसांनी आता ओटीटी आल्यावर वेबसिरीज आल्यावर हे सगळं बंद पडेल असं तुम्हाला वाटतं का? की मला नाही वाटत, स्पष्ट सांगायचं तर. आजपर्यंतचा अनुभव, आता आपण आपल्याला काय वाटतं, आपल्या अझम्पशन पेक्षा जे आपल्या समोर त्याचे पुरावे आहेत, एव्हिडन्सेस आहेत, त्याविषयी जर बघितलं तर असं काहीच घडलेलं नाहीये यापूर्वी. ज्यावेळेस अशा प्रकारची भीती वाढलेली आहे, बदल घडतात, परिणाम होतात, नवीन आव्हानं निर्माण होतात, त्यानुसार तुम्हाला बदलावं लागतं. पण काही बंद नाही झालेलं आहे. जसं 24 तास न्यूज चॅनल तुम्हाला घरी दिसायला लागल्यानंतर मग कोणाला पेपर वाचायला वेळ मिळणार आहे असं अनेक जण म्हणाले होते. तसं घडलं नाही. आजही आपल्या घरी पेपर येतो, आपण सकाळी वाचतो. ती एक वेगळी सवय, ज्याला ऑडियन्स हॅबिट म्हणतो आपण, ती एक वेगळी सवय आहे. पेपर वेगळ्या पेपरनी मग काय केलं, जर तुम्ही बघत जसं आपल्याला बदलावं लागतं, मग तुम्हाला दिसेल की मग पेपरनी जी ब्रेकिंग न्यूज कॅटेगरीतली गोष्ट जी पहिल्यांदाच तुमच्या समोर येणार आहे ती तुम्हाला टीव्हीवर तशी दिसणार आहे. पेपरना बऱ्याचदांना हे कळलं, त्याच्या लिडर्सना, की पहिल्यांदा ब्रेक करण्यात आपण नसणार आहोत. जर आपली एक्सक्लुझिव्ह स्टोरी असेल, आपण काही इन्व्हेस्टिगेशन केलं असेल तर ते आपण पहिल्यांदा ब्रेक करणार आहोत. पण बाकी जे अपडेट गोष्ट आहे की निवडणुकीचे निकाल हे आले, मग त्यानंतर हा याला जाऊन भेटला, मग हे यांनी केलं, ते यांनी असं झालं, त्याची गरज नाहीये. मग आपण त्याच्या पलीकडचं जे चित्र आहे की आता मग पुढे काय होईल, मे बी त्याचं अनालिसिस असेल, मे बी एखाद्या घडामोडीमधली जे अजून सगळ्यांसमोर प्रकाशात न आलेला अँगल असेल, तर त्याच्या मागे काय घडत होतं, म्हणजे निकाल तर हे लागत होते, पण त्याच्याबरोबर मागे आज स्ट्रॅटेजी काय चालली होती, मागचा एक महिना या पक्षानं नेमकं काय केलं होतं असं की त्यांच्या एवढी मतांची टक्केवारी त्यांची वाढली. या जस्ट हे आपलं महत्वाचं आहे. आपण जास्त अनालिसिसमध्ये किंवा नवीन एक्सक्लुझिव्ह काही हुडकण्यामध्ये करावे. मग तुम्हाला असं दिसतं की पेपरनी सुद्धा आपला रोल, ब्रेकिंग न्यूज देणं हे आपलं काम नाहीये, ते टेलिव्हिजन करेल, पण बाकीच्या त्याच्याबरोबरच्या गोष्टी त्या आपण करू. सो तुम्हाला अशा प्रकारच्या बदल करावे लागतात. त्यामुळे पेपर्सही महत्व टिकून राहिलं. ज्यावेळेस असं वाटलं की डिजिटल वेबसाईट सगळीकडे आल्या, त्यावेळेस प्रिंट कागदावरचं मासिक घेऊन किंवा पेपर घेऊन वाटणं लोकांना आवडेल का, असंही त्यावेळेस वाटलं होतं. पण नाहीये. आज आपण असं बघतो की जेवढं इतर काही देशांमध्ये वेबसाईट्सवर वाटण्याची संख्या वाढत गेली किंवा ऍपवर वाटण्याची संख्या वाढत गेली, तुलनेनं तेवढी भारतामध्ये आहेत, नाही असं नाहीये, किंवा अर्बन पॉकेट्समध्ये, पण त्याची संख्या कमी झाली.
अनेकांना असं वाटलं होतं की युट्यूबवर कोण बघणार आहे, हे काय टीव्ही चॅनल हा. असताना युट्यूब तर बऱ्याच काळापासून होतं. बरं. पण जसं जसं आपल्याकडे मोबाईल क्रांती आली, हा. गावागावामध्ये मोबाईल पोहोचले आणि मुख्य म्हणजे की डेटा एवढा स्वस्त झाला, इंटरनेट एवढं स्वस्त झालं, त्यानंतर आता मी गावात बघतो तर गावातल्या पारावर तुम्ही गेल्यानंतर लोक पहिल्यांदा टीव्ही नाही, लोकांचं बघणं मोबाईलवरच चाललेलं हा. असतं. आणि त्यासाठी तुम्हाला लोकांना असं वाटलं की बघ हे ज्यांना टेक्नॉलॉजी हाताळता येते ते खूप सुशिक्षित करू शकतात. असं नाहीये. तुम्ही गावामध्ये कोणी जा, तुम्ही सगळ्या प्रकारचे लोक किंवा कुठल्याही प्रकारचे, त्याचा संबंध तुमच्या एज्युकेशन क्वालिफिकेशनशी पण राहत नाही. अगदी सहज सगळे छानपणे नुसतं हाताळत नाहीत, तर स्वतःचं काही त्याच्यावरनं क्रिएटिव्ह तयारही करतात. सो असे बरेचसे ह्याच्यामुळे हे होईल का, त्याच्यामुळे ते होईल का असं म्हणाले होते, पण मला असं वाटत नाही. पण आता जसं मी तुम्हाला म्हणतो की डिजिटल काळामध्ये खूप गोष्टी कमी झाल्यात. मुळात ऑडियन्सच्या बाबतीमध्ये त्यांचा स्पॅन जो आहे, आम्ही म्हणतो ज्याला युट्यूबच्या भाषेमध्ये रिटेन्शन किती आहे, तो आपण दोघांनी केला 1 तासाचा मोठी मुलाखत, पण लोक तो किती काळ बघतात, 2 मिनिटं 3 मिनिटं, रिटेन्शन किती आहे. सो त्यात मला असं दिसतं की त्याच्यामुळं व्हिडिओ लॉंग फॉर्म बरोबरच छोट्या छोट्या किती मिनिटांचे 90 सेकंदांचे रील्स आहेत, 90 सेकंदांमध्ये लोक आता पूर्ण अख्खीची अख्खी बातमी जी मी पूर्वी काही मिनिटांमध्ये सांगायचो ती लोक आता 90 सेकंदांमध्ये सांगतात. पण हा बदल आहे, काळानुसार घडणारा बदल आहे. मग तुम्हाला हाही विचार करावा लागेल की एक बातमी मी 9 मिनिटातही सांगेन, पण ती 90 सेकंदातही कशी सांगता येईल, त्यातल्या महत्वाच्या गोष्टी. सो हा बदल जर आपण करू शकलो तर सगळे राहतील. पण हे आल्यामुळं अमुक एक गोष्ट जाईल असे हे यापूर्वी पण झालेलं आहे, पण तसं काही घडलं नाही. संगणक आल्यामुळे अनेकांना नवीन काही करता येणार नाही असं म्हटलं होतं, पण तसं झालं का? तसं नाही झालं. आपण सगळ्यांनी संगणकासोबत मैत्री केली आणि त्याच्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे कम्प्युटर्सचे ऍप्लिकेशन आपण रोज वापरतो. एक थोडा पर्सनल प्रश्न असा आहे की पूर्वी कसं, म्हणजे आता तुमची जशी जर्नी झाली रिपोर्टर ते संपादक, म्हणजे तसं बरेचसे नाही, मी संपादक कधी झालो नाही. मी रिपोर्टिंग मध्ये होतो आणि रिपोर्टिंग मधल्या बऱ्याचशा गोष्टी पूर्ण, मी कधी संपादक नाही. अच्छा, तर प्रश्न म्हणजे की आता हे ब्रँड्सची नावं आहेत, एबीपी माझा, एनडीटीव्ही, बीबीसी, जो आता मोजकी नावं अशी आहेत आपल्याकडे, जसं आपण मगाशी बोललो गिरीश कुबेर सर आहेत, अरुण टिकेकर सर आहेत, तर असे मोजके संपादक जे नावारूपाला आले, ब्रँड्सची नावं होतात, पण त्या संपादकांचं थोडे मोजके संपादक आहेत त्यांचं नाव होतं. आपल्या मनोरंजन क्षेत्रात जर घेतलं तर आपल्याकडे निवेदिका मंगला खाडीलकर यांचं नाव आहे, किंवा आता समीरा गुजर आहे, धनश्री लेले आहेत. हे स्वतः त्यांचं नाव झालेलं आहे. त्यांच्या बुद्धिमत्तेमुळे, विद्वत्तेमुळे असेल, किंवा त्याच्या मागची कारणं काय असू शकतील. किंवा आपल्याकडे तुम्ही आता न्यूज सेक्शन मधनं आहात तर निखिल वागळे किंवा आमच्या दूरदर्शनचे प्रदीप भिडे सर, ते लोकांना, म्हणजे लोक त्यांना फॉलो करायची, रादर देन फॉलोइंग चॅनल्स दे यूज टू फॉलो द पीपल. हे कशासाठी आहे? हे नक्की डिकोड कोणाला करता येईल का, ते त्यांनाच करता येईल. मुख्य म्हणजे मला तर तसं वाटतं की एक अर्थात त्यांचं जे काम आहे, त्यांचं जे काय, त्यांच्या ज्या प्रत्येक व्यक्तीचं आपापल्या क्षेत्रातलं कर्तृत्व आहे, तर ते वेगळं आहे, ते उत्तम आहे. आणि म्हणून त्यांच्या ती नावं आपल्या सगळ्यांच्या लक्षात राहतात. आपण त्यांचं काही वाचतो किंवा पाहतो तेव्हा सुद्धा. आणि तोच त्यातला आपल्याला नक्की सांगता येणारा फॅक्टर आहे. तुम्ही यांच्यापैकी कोणीही काही कोणाचे अग्रलेख असतील, कोणाच्या मुलाखती असतील, किंवा कोणाचं एखाद्या गोष्टीवरचं विश्लेषण असेल, किंवा तुम्ही म्हणालात निवेदनातलं तसं निवेदनासारखं असेल, ते त्यांच्यात या कोणाच्या भाषेमुळं, कोणाच्या त्यातला जो डेप्थ आहे एखाद्या अनालिसिस मधले, त्याच्यामुळं, म्हणजे किती त्याच्यामध्ये वेगळे वेगळे संदर्भ आहेत. आणि मग तुम्हाला एक सगळं चित्र वेगवेगळे इतिहासातल्या आणि वर्तमानातल्या संदर्भासहित सांगितलंय एखाद्या अग्रलेखामध्ये, किंवा एखाद्या मुलाखतीमध्ये समोर ज्याची मुलाखत घेतली जाते त्याचं सगळं त्या विषयातलं किंवा त्या व्यक्तीचं त्या एखाद्या मुद्द्याबद्दलचं मत, किंवा जर एखाद्याची बायोग्राफिकल म्हणजे पूर्ण आयुष्यावरची एखादी मुलाखत असेल तर मग अगोदर किती अभ्यास करून खोल 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 त्यात जात त्या माणसाला ओपन अप केलंय बोलण्यासाठी, ही त्या मुलाखतकाराची कौशल्य आहेत. त्यामुळे ही सगळी नावं जी तुम्ही घेतली, यांनी त्यांचं जे काम आहे त्याच्यामध्ये ते उत्तम होते आणि ते अधिक अधिक उत्तम करत गेले, म्हणून आपल्या सगळ्यांची नावं लक्षात आहेत. हे एक मला अर्थात दिसतं. यापेक्षा आर्थिक बरीच कारण असतील.
नक्कीच. अगदी मुलाखतीच्या शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारते की तो म्हणजे तुमचा असा संस्मरणीय मुलाखती किंवा संस्मरणीय प्रोजेक्ट असं तुमचं कुठलं झालं किंवा व्यक्ती तुमच्या आयुष्यात? असं खूप एकतर मी म्हटलं की जर्नलिझम मध्ये मी आलोच यासाठी की तुम्हाला एवढे विषय आणि एवढ्या व्यक्ती रोज भेटतात, तो तुमच्या आवडीचा भाग असतो. त्यामुळे रोज असं कोणीतरी नवीन विविध भेटतं. प्रत्येक जण काही खूप प्रसिद्ध असतं अशातलीच गोष्ट नाही. रिपोर्टिंगचं आणखी एक चांगलं असतं की तुम्ही एकदम ग्राउंड लेवलला, ग्रास रूटला तुम्ही जाऊन म्हणजे तुम्ही एकाच वेळेस वानखेडेमध्ये क्रिकेट स्टार सोबत कुठल्या तरी एका प्रेस कॉन्फरन्स मध्ये असता किंवा तुम्ही एकदम कुठेतरी दुर्गम पहाडी प्रदेशामध्ये काहीतरी घडलेलं असतं तेव्हा तिथं पण तुम्ही जात असता. त्यामुळे खूप व्हरायटी ऑफ लोकांशी, विविध लोकांना तुम्हाला भेटता येतं, बोलता येतं. तसं त्याच्यामुळे करता आलं. असं बऱ्याचशा गोष्टी त्यामुळे कायम लक्षात राहतात. उदाहरणार्थ मला अजूनही आठवतं की मी साधारणतः 1.5-2 वर्षापूर्वी मणिपूरला गेलो होतो आणि मणिपूर बराच काळ धुमसत होतं. सो तिथं त्या लोकांशी जे काही तिथं घडत होतं त्याला बरीचशी कारणं होती. बरंचसं राजकारण त्याच्यामध्ये होतं, बरचशी स्थानिक कारणं त्याच्यामध्ये होती. तिथल्या सगळ्या, आणि मुख्य म्हणजे ते एका विविध, त्यात विशेषतः 2 कम्युनिटीज तिथल्या खूप सगळ्या ट्रॉमातनं चालल्या जातात. कारण प्रत्येक जण कोणाला तरी कुठून तरी दुसरीकडे जावं लागलं होतं. हातातलं सगळं जे होतं ते सगळं गेलेलं होतं. आणि एक खूप मोठा समाज, एक मोठी संख्या ही एका ट्रॉमातून जात होती. त्यामुळे तिथं मी ज्या वेळेस, आणि मग अशा वेळेस ना तुम्हाला सुद्धा रिपोर्टर म्हणून बोलणं हे कधी कधी अवघड होऊन जातं. कारण त्याचा परिणाम तुम्ही स्वतः जरी ते भोगत नसला तरी समोरच्या व्यक्तीचा, विशेषतः ट्रॉमा, दुःख यावेळेस असतं आणि त्या दुःखाचा एंड तुम्हाला दिसत नसतो. तर ते त्या व्यक्तीच्या डोळ्यातनं, बोलण्यातनं, त्यांच्या उपस्थितीतनं पण तुम्हाला जाणवत असतं. सो मला हे आठवतं. आणि त्यावेळेस तिकडनं केलेलं रिपोर्टिंग, बरीचशी मुलाखती पण या काळात बऱ्याचशा घेता आल्या. मला आता अजूनही सगळ्यात जास्त आठवते ती म्हणजे जयंत नारळीकरांची मुलाखत, जे मी पुण्यामध्ये घेतली होती. आणि आता नारळीकर सर वर्षभरापूर्वी गेले, त्यावेळेस मला आठवतं की अनेकांनी ती पुन्हा काढून बघितली, ती पुन्हा सगळ्यांनी बघितली. पण मला वाटतं त्यांच्या अगदी शेवटच्या काही मुलाखतींपैकी ती असावी. पण या गोष्टी लक्षात विसरता येत नाही, त्या कायम तुमच्या. आणि सगळ्यात जास्त चांगली असते की माझं मी केलेलं सगळ्यात लक्षात राहील, त्याचा काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही स्वतःच्या प्रेमात तसंही असतंच, पण इतर कोणाला ते इतक्या वर्षानंतर आठवतं का, हे जास्त महत्वाचं आहे. आणि विशेषतः तुम्ही ज्या वेळेस आता एवढं काही तुम्हाला बघायला मिळतं, टीव्ही सुरू आहे, पेपर सुरू आहे, थिएटर सुरू आहे, आणि त्याशिवाय मोबाईलमध्ये तुम्हाला सतत इन्स्टा आणि फेसबुकवर रील्समध्ये एवढं सगळं तुमच्या अंगावर येऊन आदळत असताना, बंबार्डमेंट होत असताना काय लक्षात ठेवणार आहे माणसाचा मेंदू? काय लक्षात ठेवेल? आणि 2-2 सेकंदासाठी बघून काय लक्षात ठेवेल? अशा काळात जर कोणी, तुम्ही एखादी केलेली बातमी किंवा मुलाखत किंवा आणि कुठली गोष्ट ही जर 4 वर्षानंतरही त्या व्यक्तीला ते आठवत असेल तर ते जास्त महत्वाची गोष्ट आहे. त्याच्यामुळे मला ते जास्त महत्वाचं वाटतं. आणि माझंच नाही, आमच्या सगळे जे माझ्यासोबतचे कलिग आहेत, बोलणं होतं, काय होतं, त्या सगळ्यांना एक गोष्ट सगळ्यात जास्त अप्रूप वाटते की बराच काळ लोकांनी लक्षात ठेवलंय. आज एवढ्या सगळ्या गदारोळामध्ये सुद्धा ते आवर्जून लोक आठवतात, त्यांना आठवतं आणि ते तुम्हाला सांगतात. हे जास्त मला खूप महत्वाचं वाटतं. आणि अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत. म्हणजे मी एनपी माझामध्ये असताना 2015 साली त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जन्मवर्ष होतं, 150 वर्ष झाली होती. आणि त्यावेळेस आम्ही एक 13 भागांचा एक मालिका केली होती, सर्वव्यापी आंबेडकर नावाची. तर आजही इतक्या वर्षानंतर, त्याला 10 वर्ष होऊन गेली, पण आजही अनेक ठिकाणी मी कुठे जातो त्यावेळेस आवर्जून ती बघितली आहे मी मालिका. त्याच्यामुळे आम्हाला बऱ्याचशा नवीन गोष्टी कळाल्या किंवा पुन्हा एकदा अभ्यास झाला असं सांगणारे लोक आहेत. आणि टीव्हीवरती दिसत नाही पण युट्यूबवर लोक ते पाहतात आणि सांगतात. सो अशा प्रकारचे काम जे असतं, जे बराच काळानंतरही कोणाच्या तरी लक्षात राहतं, फार नाही आठवत पण ते स्मरणात आहे, हे जरी असलं तरी सुद्धा ती एक खूप मोठी पावती असते, जी मिळाल्यानंतर कुठल्याच रिपोर्टरला आणि कोणालाही सगळ्यांना आनंद होतो. अगदी आता शेवटचा प्रश्न मी म्हटलं मगाशी, पण तरी सुद्धा अजून एक प्रश्न मला विचारायला आवडेल, तो म्हणजे हाऊ टू डिफरन्शिएट बिटवीन पर्सनल लाईफ आणि प्रोफेशनल लाईफ. कारण आपण कसं शिफ्ट ड्युटीमध्ये आपण काम करतो, किंवा आता तुम्ही मणिपूरचा उल्लेख केला, तिथून मला खरं तर आठवण झाली, वेगवेगळ्या लोकेशन्सवर जातो आपण, आणि तर ते फॅमिली सपोर्ट कसा हवा, कसा असला पाहिजे, आणि म्हणजे आणि स्वतः पॅशनेट कसं असलं पाहिजे. बरोबर, हा खूप महत्वाचा प्रश्न तुम्ही विचारला आणि तो महत्वाचा आहे, विशेषतः वर्क लाईफ बॅलन्स. त्यातही जर तुम्ही माध्यमांमध्ये काम करणार असाल, त्यातही न्यूज माध्यमांमध्ये काम करत असाल, तर तुम्हाला तुमची जबाबदारी किंवा तुमची अवेलेबिलिटी 24/7 आहे.
ते तुम्हाला टाळता येत नाही. तुम्ही घरी गेला असाल पण म्हणून तुम्हाला डोक्यातला तो विचार थांबवता येत नाही. अचानक मध्यरात्री, विशेषतः रिपोर्ट असतं तर मध्यरात्री काही अपरात्री कधी काही घडलं तर तुम्हाला ते करावं लागतंच. तुम्हाला काही गरज, तुम्हाला अवेलेबल राहावं लागतं. तुमची ही कमिटमेंट असते, बातमीशी तुमची कमिटमेंट असते, ती बिलकुल तोडता येत नाही आणि त्याला वेळेचं काही बंधन नसतं. अनेकदा तुमच्या ठरलेल्या सुट्ट्या असतात त्यावेळेस काहीतरी नेमकं महत्वाचं काहीतरी घडतं आणि त्या सुट्ट्या तुम्हाला मिळत नाहीत, त्या तुम्हाला कॅन्सल करायला लागतात. तुम्हाला असं वाटतं वीकेंड आहे, आता वीकेंडला मी मजा करेन, पण तुम्हाला कळतं वीकेंडवर बातमी चालूच आहे, तुम्हाला थांबता येत नाही. मला अजूनही वाटतं की 2019 साली जे महाराष्ट्रामध्ये खूप मोठं राजकीय नाट्य घडलेलं होतं विधानसभा निवडणुकीनंतर, सलग 42 दिवस आम्ही काम करत होतो. म्हणजे सगळ्यात लॉंगेस्ट एकही दिवस मध्ये सुट्टी नव्हती. सलग 42, कारण सतत काही ना काही दिवस रात्र मध्यरात्र काही ना काही राजकीय घडामोडी घडत होत्या आणि ती अशी डिमांड असते. आणि त्याच्यामुळं जे माझे सगळे विद्यार्थी मित्र आहेत त्यांच्यासाठी पण, की तुम्हाला आवड असेल सगळ्यात पहिल्यांदा तर तुम्ही ते कराल, तुम्हाला ते काही जड वाटणार नाही. पण ऑफकोर्स वर्क लाईफ बॅलन्स हा महत्वाचा आहे आणि त्याच्यामुळं जरी 8 तास हे कधीच 8 तास नसतात, 8 तास हे कधी 12 तास होतात, कधी 14 तास होतात, तरी सुद्धा बाकीच्या वेळेस आपण काय करतो हे खूप महत्वाचं असतं. ऑफकोर्स तुमचा फॅमिली सपोर्ट हा महत्वाचा असतोच, पण त्यासाठी मग त्यांना सुद्धा तुम्ही काय करता, कसं करता, त्यांना जर यामध्ये इन्व्हॉल्व्ह करून घेतलं तर तो सपोर्ट महत्वाचा असतो. या सगळ्यापासून आपण आपल्या पार्टनर्सना, आपल्या आई वडिलांना जर या सगळ्यापासून लांब ठेवलं किंवा त्यांना कल्पना दिली नाही तर ऑफकोर्स त्यांना हा प्रश्न पडेलच की असं कसं चाललंय. पण तुम्ही जर त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह असाल पार्टनर म्हणून तर ते जास्त सोपं पडतं. आणि बऱ्याचशा गोष्टी म्हणजे त्या वर्क लाईफ बॅलन्स मधला एक गोष्ट की आवर्जून काही काळ वेगळा ऑफ घेणं, सांगणं, कुठेतरी भरपूर कुठेतरी फिरून येणं तुमचं. आपण जेव्हा कामही रोज करत असतो तेव्हा चांगलं पाहणं, ऐकणं, सिनेमा, म्हणजे मला हेल्प मदत झाली ते मी सांगतोय. प्रत्येकासाठी गोष्टी वेगळ्या असतील. कोणाला गार्डनिंग मध्ये इंटरेस्ट रस असेल तर त्याचं येऊ शकतं. पण जे तो आपल्या आवडीच्या गोष्टी आहेत, मला तो नाटकांमध्ये, सिनेमामध्ये, संगीतामध्ये सापडतो, वाचनामध्ये मुख्यतः. त्याच्यामुळं त्यातून आपला वेळ काढून ते करणं हे आवश्यक आहे आणि आवर्जून वर्क लाईफ बॅलन्स तो पाळणं. विशेषतः मुंबईत खरंच खूप अवघड होतं. माझे खूप सारे मित्र, तुम्हाला काम तर करायचे 8 तास टेक्निकली, पण 12-13 तास काम आहे, पण त्यासाठी तुम्हाला 2 तास कुठनं तरी ट्रॅव्हलिंग करायचंय. त्यामुळे मुंबईत ते खूप जड जातं. बरेचसे आता असे मित्र आहेत की त्याच्यामुळे त्यांनी मुंबई सोडली पण अनेकांनी, ते बाहेर गेले. कारण या सगळ्या चक्रामध्ये, न्यूजच्या या चक्रामध्ये तुम्हाला ते खूप डिमांडिंग असतं. त्याचा परिणाम तुमच्या शरीरावर, विशेषतः मानसिक स्वास्थ्यावर होतो. पण त्यासाठी पाय रोवून तुमच्या स्वतःसाठी स्वतःचा म्हणून वेळ काढणं, तुम्हाला ज्याच्यामध्ये आनंद आहे, आवड आहे, हरवून गेल्यासारखं वाटतं ते करायला लागल्यानंतर, ती गोष्ट आवर्जून करणं. तेही होत नसेल तर आवश्यक कोणाची तरी नक्की मदत घेणं, आपल्या पार्टनरची मदत घेणं, गरज पडलं तर कुठल्या कलिगची मदत घेणं, चांगल्या मित्रांची, चांगल्या रिलेशन्स असणं, चांगल्या मैत्री असणं, ही सगळी आपली एनर्जी सेंटर्स आहेत. किंवा जर आपल्याला स्ट्रेस असेल तर स्ट्रेस शोषून घेणारे ही सगळे आपले जवळचे लोक आहेत, तर ते महत्वाचे ठरतात. त्यामुळे तो वर्क लाईफ बॅलन्स हा खूप. आणि बरं झालं तुम्ही प्रश्न विचारला. हे खरंच क्षेत्र हे खूप डिमांडिंग आहे, खूप डिमांडिंग आहे, प्रचंड डिमांडिंग आहे. आणि त्याच्यामुळं स्वतःकडे लक्ष देणं आणि मी स्वतःची काळजी घेणं म्हणजे काहीतरी मी काहीतरी चूक करतोय असं बिलकुल न समजणं, ते आवश्यक आहे. त्याच्यामुळे आणि हे जे आपल्या आवडीच्या गोष्टी आहेत त्या स्ट्रेस बस्टर्स आहेत. आणि चांगला गोतावळा सोबत असणं, चांगले पार्टनर सोबत असणं हे खूप त्यासाठी मदतीचं ठरेल आपल्याला. नक्कीच सर, खूप छान वाटलं आणि समृद्ध झाल्यासारखं वाटलं तुमच्या मुलाखत घेताना. तर आज तुम्ही आलात त्याबद्दल मनपूर्वक आभार. थँक्यू. त्यासाठी पण मलाही छान वाटलं. मी असं कधी कधी बोललो नाही, पण छान वाटलं. नक्कीच. आपण तुमचे मित्र अवधूत जोशी सर यांचेही आभार मानूया. त्यांच्या निमित्तानं तुमची भेट झाली आणि उत्कृष्ट सल्ला किंवा मार्गदर्शन आमच्या सगळ्या विद्यार्थ्यांना आणि श्रोत्यांना मिळालं. तर प्रेक्षको, आज आपल्या करिअर मंत्र सेगमेंटमध्ये आपण ज्येष्ठ पत्रकार मयुरेश कोन्नूर सर यांना आमंत्रित केलं होतं. आमची ही मुलाखत तुम्हाला नक्कीच आवडली असेल अशी आशा व्यक्त करते आणि मी तेजस्विनी आपला निरोप घेते. पुन्हा भेटूया नवीन अतिथींसह पुढील करिअर मंत्रच्या सेगमेंटमध्ये. धन्यवाद. थँक्यू.
Italia 90 FM